आपण थोडाफार दुसऱ्याचा स्वभाव बदलू शकतो, पण त्यांची नियती नाही बदलू शकत. कधी-कधी काय होतं ना, की आपले आप्तस्वकीय असू देत, आपल्या फ्रेंड सर्कलमधले खूप जवळचे फ्रेंड्स असू देत, त्यांचं जर काही चुकत असेल, तर आपण त्यांना सांगतो, की "बाबा हे डिसिजन योग्य पद्धतीने तुम्ही घ्या. हे असं करून चालत नाही. प्रॅक्टिकल लाईफ हे खूप वेगळं आहे आपल्या इमॅजिनेशनपेक्षा, आपल्या ड्रीम्सपेक्षा. येस, ऑफकोर्स तुम्हाला ड्रीम्स अचीव्ह करायचे आहेत, पण हे करत असताना तुमचा मार्ग चुकतोय." असं आपण वेळोवेळी आपल्या परीने सांगत असतो. कधी प्रेमाने सांगत असतो, कधी चिडून सांगतो. वेळोवेळी आपण त्या व्यक्तीला सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. पण ती व्यक्ती आपल्याला टाळत असते किंवा मग ती व्यक्ती आपल्याविषयी वेगळाच आकस धरून राहते. आपल्याशी ती बोलणं टाळते. नंतर आपल्याला बऱ्याच पद्धतीने इग्नोर केलं जातं. मग पुन्हा अशी स्टेज येते की ते आपला वेळोवेळी अपमान करतात आणि आपलं कधीही ऐकत नाहीत. आणि आपलं मात्र एकच असतं की या माणसाचं व्यवस्थित आयुष्य होऊ देत, याचे सगळे डिसिजन योग्य होऊ देत, त्याचं आयुष्य सुरळीत लागू देत आणि कोणती अडचण याला येऊ नये. म्हणून आपण धडपड करत असतो. आपण त्या तळमळीने त्यांना समजावून सांगत असतो आणि त्या व्यक्ती काही सुधरत नसतात. आपल्याला काय वाटतं की घरात शांती राहू देत, रिलेशन्स सगळ्यांचे व्यवस्थित राहू देत, म्हणून आपण तळमळ करत असतो. पण त्या व्यक्तींना हर एक प्रकारे समजावून सांगून सुद्धा काही फरक पडत नसेल, तर तेव्हा आपणही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की ही त्या व्यक्तीची नियती आहे. हे त्या व्यक्तीचं पूर्वकर्म आहे की जे त्याला तसं करवतंय आणि तो त्याचा स्वभाव आहे. भले ते आपले किती निअरेस्ट असू देत, अगदी आपली भावंड असू देत, आपले आई-वडील असू देत, आपले सासू-सासरे असू देत, दीर-जाऊ असू देत किंवा आपले पती किंवा पत्नी असू देत. काही वेळेला या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. नियती कोणाची आपण बदलू शकत नाही. ते प्रारब्ध ते स्वतः घेऊन आलेले आहेत आणि त्यांना त्यावेळेला त्यांच्या डोळ्यांवरती जो काही पडदा पडलेला आहे, तो काहीही करून आपण तो काढू शकत नाही. कारण आपल्याला इतकं कठोरही होता येत नसतं कधी-कधी. कारण आपल्याला आपलं घर वाचवायचं असतं, आपली नाती टिकवायची असतात आणि समाजामध्ये जी काही आपली पत-प्रतिष्ठा आहे, तीही जपायची असते. त्यामुळे आपल्यासारख्या माणसांना सहन करत राहावं लागतं आणि शांत राहावं लागतं. त्यापेक्षा सहन करण्यापेक्षा आपण हे ॲक्सेप्ट करूया ना, की ही या व्यक्तीची नियती आहे. ती व्यक्ती कधी बदलणार नाही आहे. आपल्याला हे जे आहे, असं याच्याच बरोबर चालावं लागणार आहे. असं खूप जणांना करावं लागतं. बघा पटलं तर करता आलं तर खूपच चांगलं आहे, कारण ते आपल्या मनःशांतीसाठी आहे. बरोबर आहे की नाही?